आणि आता वळूयात न्यूज टॉप 9 कडे। सुरुवात करूयात अर्थातच 9 मोठ्या बातम्यांनी। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बीड लोकसभेबाबत चर्चा सुरू। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती। फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांचा यामध्ये समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडून जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या सर्व निवडणूक निरीक्षकांची आज बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतूनही पूनम महाजनांसह पियुष गोयल आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा। अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची भाजपकडून चाचपणी। दक्षिण मुंबईमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट थेट लढत असणार। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता। भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्राम यांना विचारणा। आत्रामांनी भाजपच्या तिकिटावर लढू नये, अजितदादांची भूमिका, सूत्रांची माहिती। शिवाजीराव आढळराव पाटलांची आज पदाधिकाऱ्यांसोबत आंबेगावात बैठक। शिवाजीरावांच्या एनसीपीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून बैठकीला महत्त्व। वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांची 27 जागांची मागणी। मात्र महाविकास आघाडीला 27 जागांचा प्रस्तावच दिलेला नाही, वंचितचं स्पष्टीकरण। किती जागांची मागणी, किती जागा? 27 जागांची। आम्ही त्यांना 27 जागांची यादी दिलेली आहे, ज्याच्यावर आम्ही तयारी करतोय। केंद्रित म्हणजे पूर्ण तयारी आमची केंद्रित आहे त्याच्यावर। मनोज जरांगेंच्या उमेदवारीबाबत वंचितचा प्रस्तावच नाही, संजय राऊतांची माहिती। तर 27 जागांचा वंचितचा प्रस्ताव हा प्रस्ताव नाहीये तर कागद आहे। आंबेडकरांच्या वंचितच्या प्रस्तावाला संजय राऊत कागद म्हणाले। व्यवहार्य है, रीजनेबल लगता है आपको वंचित से जुड़ा हुआ प्रस्ताव? 27 जगहों का प्रस्ताव दिया है, उस पर क्या कहेंगे? प्रस्ताव नहीं है, मैं बार बार बोल रहा हूँ। जो हमारे पास कागज दिया है उसको मैं प्रस्ताव नहीं मानता हूँ, उनकी इच्छा है। मनोज